कालच महेशने मला खूप छान सरप्राईज दिलं होतं, पण आज मला जे हवं ते सरप्राईज घेण्यासाठी मी त्याला घेऊन चालली आहे नेल आर्ट करायला. आणि आम्ही निघालोय आत्ता, आणि ते शॉप आहे चिंचवडमध्ये, त्यामुळे आम्हाला पोचायला जवळजवळ लागेल 1 तास 1.5 तास तरी लागेल. त्यामुळे आम्ही आत्ता जस्ट निघालो आहे. फक्त आता होप सो ट्रॅफिक नको लागायला. हा ना, ट्रॅफिक यार, पुणे आणि ट्रॅफिक कॉम्बिनेशन. खूप एक्सायटेड आहे मी ॲक्च्युली, कारण की मी फर्स्ट टाइम नेल आर्ट करते, एकदम फर्स्ट. त्यामुळे भारी वाटतंय मला. एवढे नखरे नाही आहेत तुझे जेवढे मी बघितलेत ऐकलेत. माझी बायको साधी सिंपल आहे, तिला जास्त नट्टाफट्टा जास्त खर्च करायला नाही, मीच खर्च करायला सांगतो. पहिल्यांदा करते नेल आर्ट तर सोडूनच द्या. मी तर कधी नखांना माझ्या नेल पेंट पण नाही लावत. मला वाटतं मी जवळ 2-3 वर्ष झाले असतील. भारी आहे बाळा, तू असंच राहा. अजिबात खर्चाच्या ह्याच्यात नाही पडायचं, अशीच राहा तू. म्हणजे मी खरंच यार, मला एवढं काही वेळ नाहीये, पण जर मला नेल आर्ट आवडलं तर माहित नाही, मी परत करू शकते. नाही असं काही ना. ते तुला सांगतो, ती मोहमाया आहे. सो पण एक्सायटेड आहे मी खूप, कारण की फर्स्ट टाइम आहे. त्यामुळे बघू आता. घरातली कामं तर नाही करणार आहे मी 10-15 दिवस, कारण की मी नेल आर्ट केले म्हणून. की काय लॉजिक आहे? हो, मग काम केल्याने ते लवकर निघतात. बर, नकोच करत जाऊ मग. शाळात बघू आता, समजेलच. बड्डे वीक आहे, त्यामुळे मला फुल प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळत आहे. मला आवडतात फणस, आणि महेशने आणलेत माझ्यासाठी. थँक्यू. खूप आवडतात मला एक तर द्राक्ष आणि फणस हे माझ्या फेवरेट फ्रूट आहेत. एक नंबर. महेशने तर आधी कधी खाल्लं पण नव्हतं फणस, माहिती का? आमच्याकडे नाही भेटत, त्यांच्याकडे नव्हतं म्हणून मी त्याला पहिल्यांदा खायला घातलं, पण त्याला एवढं आवडत नाही. तुला आवडतं, तू खा. वाव, यम. मला जे चिप्स असतात ना ते छान आवडतात. फणसचे चिप्स बघू. वाव, खूप मस्त आहे. खाण्याचा व्ह्यू दे. अरे वा, भारी आहे ना. बरं. धन्यवाद. फायनली आम्ही निघालो आहे. आईकडे गेलो होतो, जरा जेवण वगैरे केलं मस्त पोटभर. खूप छान जेवण बनवलेलं आईने. पोहोचू आता 1-5 मिनिटात. आईच्या घरापासून माझ्या खूप जवळ येते चिंचवडला. सो पोहोचून जाऊ आम्ही लगेच आता. बाय द वे, मी हे सांगितलं का की मी नेल आर्ट हे का करतीये? तर फर्स्ट ऑफ ऑल तर हे आमचं कोलॅबरेशन आलं आहे आम्हाला, त्यामुळे. आणि सेकंड की माझा बड्डे आहे, त्यामुळे पण करत आहे. 2 रिझन आहेत. चलो. डायरेक्ट नॅमच पडणार, मधला अख्खा पट्टाच गायब. सगळे काम करणारे लोक. टीचर बोले ना आप अभ्यास क्यों करके नहीं आई? अच्छा, असं पण म्हणतात का टीचर? बडबडी बाहेर काढेल. का?
फायनली आम्ही तिच्या घरून निघालो. आता आम्ही घरी जाऊन माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. सगळं बंद केलं. खायचे दिवस मोठा केक आणला ते म्हणतात बापरे स्वतः तेवढंच आणलंय. इकडून घ्यायचं ना थोडस. बरं असू दे. मुद्दाम केलं तिने. चांगलं दिसते पण मोठं. ना असं गोल टिळा काढायला पाहिजे. ते पूजा नाही आहे का? पुजारीचं नाही. आता काय फायदा आता लाव. असू दे. तिने पण असं अरे देवा. जपते जपते. वा 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 कुठे वा. सापडली. ताटच आहे ना त्याच्यामुळे ते आम्ही दिसतच नाही. पहिल्यांदा करताय का पप्पा? मागे एकदा केलं की. आता फिरवा. तो महेश म्हण की अरे काय फिरव की ते पण फिरवायचं असतं. अरे मला वाटलं एवढा येते ती असली ना आता बघ. फिरवा. बास नको. केक खायला जागा द्या मला. थोडासा देतो बघा. तुझं गिफ्ट ऑलरेडी दिले. फिरवलं का? हा फिरवलं फिरवलं. सगळीकडून आले आता तुझ्याकडे. शिरू का? जोक मारतीये. जोक कशाला? हा जोक नाही. याचं डिश आणू का? डिश आणू का? थांबा बसा. घ्या केक कट कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मोना. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे. तुला देऊ दे ना. नाही नाही तुम्ही दे. आईला पण आईला पण. हॅपी बर्थडे. असा हात पुढे ठेवलेला. हॅपी बर्थडे. आई पप्पांसोबत बर्थडे सेलिब्रेट केल्याशिवाय माझा बर्थडेच पूर्ण होत नाही. हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे मोना. आता पूर्ण झाला माझा बर्थडे.